भाजपचे आमदार राम कदम आता आपल्या सोबत आहेत। राम कदमजी, आज तुम्ही सरकारला पत्र दिलेलं आहे 22 जानेवारीच्या दिवशी मांसाहार आणि दारू विक्री बंद करण्याबाबत, आणि त्या सगळ्यातच आता जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य येतंय, ते असा दावा करतात की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते। आपली प्रतिक्रिया? प्रभू रामचंद्र हे त्रेतायुगात झाले। त्रेतायुगामध्ये हे राष्ट्रवादीचे नेते काय भयाला गेले होते की मांसाहारी होते? आणि 14 वर्षाचा वनवास, तर फळं कुठे जंगलातच मिळतात ना, कंदमुळं कुठे मिळतात? जंगलातच मिळतात ना। तर एवढा साधा सेन्स या शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाही का मुद्दामहून असं बोलून त्यांना प्रसिद्धी झोतात यायचं आणि एका विशिष्ट धर्माला खुश करायचं? काय कारण आहे? पण आपण वारंवार पाहिलं तर हिंदू धर्माच्या विरोधात बोललं की काही धर्माचे लोक खुश होतात, या नादामध्ये काँग्रेसचे नेते, शरद पवार गटाचे नेते हे सातत्यानं मुद्दामून हा प्रयोग करतात। आणि प्रयोग करण्याच्या पाठीमागे उद्दिष्ट स्पष्ट आहे। उद्दिष्ट केवळ आणि केवळ जर काही असेल तर एका विशिष्ट धर्माची मतं पारड्यात पाडून घेणं, हे उद्दिष्ट आहे। तुम्ही आमच्या रामाचा अपमान कराल, राम मंदिराचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेत होता, तो उशिरा लागावा असा प्रयत्न कोणी केला? काँग्रेसने केला। 22 वकिलांची फौज दिली। उद्धव ठाकरे हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात, शरद पवारच्या गटाला मांडी लावून बसतात। का गप्पा आहेत उद्धव ठाकरे? का गप्पा आहेत श्रीमान संजय राऊतजी? का गप्पा आहेत राहुल गांधी? ही सारी गोष्ट नाहीये। कोट्यावधी हिंदू भक्तांचा, राम भक्तांचा अपमान नास्तिक असणाऱ्या शरद पवारच्या गटाच्या एका नेत्यानं केलाय। ही गंभीर गोष्ट आहे। आणि या बाबतीमध्ये मी स्वतः उद्या सकाळी 9 वाजता घाटकोपर पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार द्यायला चाललोय। राम कदमजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।